नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या उर्वरित जीवनकथेला सुरुवात करूयात. हे विश्वची माझे घर असे मानणाऱ्या त्या भावंडाचे पाय देवकुळे यांच्या या घराकडे आपापात वळले. त्या भावंडाच्या पायांना गती मिळाली ती सुयोग्य दिशेनेच. त्या भावंडांची ओळख पडताच कृष्णाजी पंत म्हणाले, विठ्ठलपंतांची तुम्ही मुलं, हे घर तुमचं आहे. मुंज झाल्यापासून विठ्ठलपंत या घरी वाढले. या घरातच तो प्रौढ बनला, विद्यासंपन्न झाला. जितका विद्यासंपन्न तितकाच पापभीरू, तसाच भक्तिमार्गी. स्वप्नात देखील त्यानं कधी पाप केलं नाही आणि तो पापाचरणी ठरला आणि गंगेच्या उदरात त्याला आश्रय घ्यावा लागला. पाप केलं नसताच माणसाला जी न्यायसंस्था पापी ठरवते ती तथाकथित न्यायसंस्था कालोघात कालवश होते हे विधिलिखित आहे. काळ्या दगडावरची रेघ आहे ती. हे सारं कृष्णाजी पंत एका दमात बोलून गेले. चारी भावंडांची फक्त श्रवणभक्ती चालली होती. एवढ्यात मामी बाहेर आल्या आणि म्हणाल्या, अहो, मुलांना अंमळ विसावू दे तरी, त्यांच्या पायावर दूध पाणी तरी घालू दे. एवढ्या लांब वरून मुलं थकून आलीत. मग मुलांकडे बघून कृष्णाजी पंतांच्या पत्नी गंगाबाई म्हणाल्या, हात पाय धुवा, मी लगेच दूध आणते. दूध घ्या आणि मग बसा. मग खंडीभर बोलत निवृत्तीनाथ बोलले, आम्ही गोदावरी स्नान आटोपून आलो. आजवर आम्हाला आकाशाखाली आश्रय मिळाला होता, म्हणून प्रथम कुठेतरी आसरा शोधण्यासाठी निघालो आणि फिरत फिरत या घरापाशी आलो आणि नेमकं ते घर तुमचंच निघालं. गंगामामींच्या या बोलण्यावर सारे जण हसायला लागले आणि खरोखरच त्या घरचे झाले. निवृत्तीनाथ हसत म्हणाले, आपेगावचं घरही आमचंच होतं की, पण तिथे आम्हाला आश्रय मिळाला नाही. त्यांनी आमच्याच घरातून आम्हाला हाकलून लावलं, पण इथे आपण आम्हाला बोलावून घेतलं. अंगी माणुसकी असेल तरच माणसं माणसाला ओळखतात. कृष्णाजी पंत आणि गंगाबाई या उभयंतांनी संमतीदर्शक मान डोलावली. त्या भावंडांनी 4 दिवस कृष्णाजी पंतांच्या घरी सुखात काढले. अर्थात कोणत्याही परिस्थितीत सुखसमाधान मानणं ही त्या भावंडाची जन्मजात वृत्तीच होती. त्या भावंडांची सारी कर्मकथा कृष्णाजी पंतांनी सविस्तर ऐकून घेतली. मग प्रश्न केला, तुम्हा नातवंडासाठी काय करता येईल ते करण्याची माझी इच्छा आहे, परंतु नेमकं काय करायला हवं ते कळत नाही. ज्ञानेश्वर एकदम म्हणाले, आळंदीच्या ब्रह्मवृंदानं आम्हाला झिडकारलं. आमच्या आपेगावी आम्हाला थारा मिळाला नाही. इथे आम्हाला आपुलकी लाभेल असा विश्वास वाटतो. आजोबा, आमच्यासाठी एवढंच करता आलं तर करा. आपण इथले प्रतिष्ठित गृहस्थ, शिवाय आमचे मामे आजोबा. आमचं कोलमडलेलं जीवन आपणच सावरू शकाल. मी काय करू ते सांगावं, मी अवश्य प्रयत्न करीन. ज्ञानेश्वरांनी सांगितलं, इथल्या ब्रह्मवृंदांची सभा भरवावी. त्या ब्रह्मवृंदांसमोर निवृत्तीनाथ आपली सारी कहाणी कथन करतील. त्या ब्रह्मवृंदांकडून आम्हाला शुद्धीपत्र हवं आहे. ते प्राप्त झाल्यानंतर आमच्या मातापित्यांचं क्रियाकर्मांतर करून आम्ही ऋणमुक्त होऊ. आम्हाला मग मुंजही करता येईल. आम्हाला ब्राह्मण्य प्राप्त होईल. मग आमचं जीवन सुरळीत मार्गी लागेल. यावर कृष्णाजी पंत काही बोलणार एवढ्यात निवृत्तीनाथ म्हणाले, आजोबा, माझ्या म्हणण्याप्रमाणे मुंजीची खरोखरच काही आवश्यकता आहे का? पण आमच्या या ज्ञानेश्वराचं असं म्हणणं आहे की लोकोपचार पाळायला हवेत. कोणतीही सांस्कृतिक परंपरा मोडता कामा नये, अन्यथा समाज अनाचार माजेल. कृष्णाजी पंत तात्काळ उद्गारले, ज्ञानेश्वराचं म्हणणं खरं आहे. समाजात प्रस्थापित झालेल्या चांगल्या गोष्टी कशाला मोडायच्या. मी आता ब्रह्मवृंदांकडे जाऊन सभेचं बघतो. मामे आजोबाचं ते बोलणं ऐकून ज्ञानेश्वर एकदम अंतर्मुख होऊन बोलू लागले, आम्ही कोणी देवाचे अवतार आहोत असं मी कसं म्हणू. ब्राह्मण्याची मुंज लावण्याचा आमचा अधिकार आहे असंही मी म्हणत नाही,
परंतु आपलं जीवन एखाद्या महान देवकार्यात व्यतीत होणार आहे असं मला अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून सतत वाटायला लागलं आहे. आळंदीची इंद्रायणी मला पुन्हा तिच्याकडे येण्यासाठी खुणावत आहे. तिथून मला आजवर स्वप्नातही न बघितलेला पांडुरंगाच्या पंढरीचा चमकणारा कळस दिसतो आहे. मला सांगतो आहे, हेच ते सनातन भूवैकुंठ. इथेच पंढरीचा पांडुरंग हात कटेवर ठेवून 28 युग विटेवर उभा आहे. कोटी कोटी भक्तांची वाट बघतो आहे. भाविक भक्तांना तीर्थस्नान घालण्यासाठी चंद्रभागा सज्ज आहे. लक्षावधी भाविक भक्तांचा लोकसागर त्या चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी तिच्याकडे झेपावत आहे. त्या लोकसागराला एकदा वाहन पकडून त्या तीर्थाकडे जाण्याची उसंत नाही. तो पायी पायीच त्या दिशेकडे झेपावतो आहे. जगाच्या अंतापर्यंत असाच झेपावणार आहे. हा या भाविक भक्तांचा भक्तिमार्ग अमर होऊन जाणार आहे. भेटी लागे जीवा लागली या आस, अशी भाविक भक्तांची रांग जगाच्या अंतापर्यंत संपणार नाही. हे भाकीत जणू पंढरीरायाच्या मुखातूनच बाहेर पडलं आहे असा भास कृष्णाजी पंतांना झाला. त्या पवित्र भाकितासमोर त्यांची वाचा मौनावली. कुणी उच्चारलं होतं ते भारतवाक्य, ज्ञानेश्वरानं का परमेश्वरानं? काही न बोलता ते उठले आणि ब्रह्मवृंदांकडे निघून गेले ब्रह्मसभेचं ठरवण्यासाठी. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.